ही फेरी आपली चालू आहे ज्यात सगळे स्पर्धक सगळे लिटल चॅम्प्स श्रीकृष्णावर आधारित गाणी म्हणतायत आणि ह्या फेरीतली आता शेवटची स्पर्धक आपल्या समोर येते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मुग्धा वैशंपायर, आपल्या वर्गातली मॉनिटर. कशी आहेस मुग्धा? छान. कसं वाटतंय? छान. मला मुग्धाचं आहे ना पहिल्या एपिसोड पासून आठवतंय. ही येते तीच अशी, हिला माहिती आहे 100% की मी मस्त दिसतेय, मला इकडे मस्त वाटतंय आणि आता मी एक मस्त गाणं म्हणणार आहे, हो की नाही? हो. राधा कृष्णावरी भाळली, राधा कृष्णावरी भाळली, गुज गुज उठली गोकुळी, गुज गुज उठली गोकुळी, राधा कृष्णावरी भाळली, राधा कृष्णावरी भाळली. अमृतवृक्षी फुलला मोहर, कोकिळकंठी फुटला सुस्वर, अमृतवृक्षी फुलला मोहर, कोकिळकंठी फुटला सुस्वर, कुंजवनातून फुला फुलातून, कुंजवनातून फुला फुलातून नवलकथा दरवळली, राधा कृष्णावरी भाळली, राधा कृष्णावरी भाळली. तुझ्याकडनं जे एक्सपेक्टेड होतं तू अगदी तशीच गायलीस, सो थँक्यू व्हेरी मच. आणि खूप खूप गोड झालं गाणं तुझं, थँक्यू. व्हेरी नाईस. आपण आता अवधूत दादापासून सुरुवात करूया, ठीक आहे? मला कळलं तुझी ट्रिक, मला कळली. पहिल्यांदा मग गायलंच ते मनी बाऊचं बाळ ना, हो. हा, त्याच्यानंतर एक आकाश पांघरवणी, म्हणजे दोन्ही गाणी अशी की आम्हाला असं वाटतं हा बाबा छान आहे मुलगी, हा म्हणजे हिची तयारी किती आहे, बरं छान आहे, म्हणजे जाऊया पुढच्या राऊंडमध्ये जाईल असं म्हणून आम्ही पुढच्या राऊंडमध्ये आल्यानंतर सगळं चांगली चांगली गाणी हळूच असं भात्यातनं बाण काढल्यावर की काढतेस काय. मला एकदम रामायणाची आठवण झाली की पहिल्यांदा साधे बाण राम मारायचा आणि मग चंद्र आकाराचा बाण मारायचा, मग अग्नी येणारा बाण मारायचा, मग विजा काढायच्या नाही का, असे 2 बाण हवेत एकमेकांची गप्पा मारायचे. असू दे ते सोड, पण तसं तू एक 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 बाण काढतीयस तुझ्या भात्यातनं, पण खूप छान. म्हणजे अजून आता असं जर का असेल ना तर आम्हाला तुझ्याकडनं खूप अपेक्षा आता वाढल्यात बरं का. हो. मला असं वाटतं की ज्या वेळेला तुमची ज्युनियर्सची आणि सिनियर्सची फाईट होणार आहे ना, त्यावेळेला तुझ्यासारखी लोक त्यांना सॉलिड टफ देणार हा सिनियर्सना. थँक्यू. खूप वर्षांपूर्वी मी बिहार पटण्याला उस्ताद शाहिद परवेज खासांबरोबर गेलो होतो. तर प्रोग्राम झाल्यानंतर तिकडे ज्या पर्सनॅलिटीज असतात जनरली अशा खूप असे पहलवान मोठे उंच, जनरली केस नाही डोक्यावर वगैरे असे, थोडंसं घाबरायला होईल असं. तर त्यातला एक आला असा तावातावानी आणि शाहिदभाईंना म्हटलं की हिंदीत म्हटला, पण मी मराठीत सांगतो की हे काय सतार वाजवली का. तर आम्ही लोक थोडंसं हे झालो की काय ही काय सतार वाजवली का, वाट लावून टाकली आहेस. तर तसं मला असं वाटतं ही काय गायलीस का तू, वाट लावून टाकलीस. थँक्यू. वैशाली? मुग्धा राधा, काय गोड राधा दिसतेस तू, पिंक पिंक. सुंदर. मला खूप आनंद झाला की तुम्ही सगळे ह्या इतक्या छान छान गाणी गाताय. आज इतक्या वर्षांनी अशी गाणी परत ऐकायला मिळत आहेत ह्या स्टेजमुळे. मुग्धा खूप छान. मॉनिटर बाई सॉलिड तयारी, खूप अभ्यास करून आलेला आहात तुम्ही. खरं नाही बुवा तुमचं. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. आता परीक्षक एवढं छान छान बोललेत तुझ्याबद्दल, मग तुला मार्कही चांगले मिळणार नाही का? हो. हं, मग ते मिळालेले मार्क तू आपल्या त्या साठवणीतल्या एका पर्समध्ये टाकणार का? हा, किती पर्स आहेत ग तुझ्याकडे? बरेचसे आहेत. मग तू एवढ्याशा वयात एवढ्या पर्स गोळा केल्यास? कारण मी मोठी गायिका झाल्यावर मला सगळे पैसे देतील, मग ते मी कशात ठेवू. हा थॉट खूप चांगला आहे बरं का, मलाही नाही सुचलं कधी. माझ्याकडे बिचारी ती एकुलती एक पर्स आहे माझी. आता मी पण पर्सेस गोळा करायला सुरुवात करणार. आणि मला सांग, तुझ्या क्लासमध्ये तुझ्या वर्गामध्ये तुला सगळ्यांनी खूप कॉम्प्लिमेंट्स दिल्या ना हो. गाण्यासाठी? मग तू त्यांना थँक्यू म्हटलंस ना? हो. आणि काय म्हटलंस?
मी मोठी गायिका झाल्यावर तुम्ही माझ्या सीडी घ्यायला विसरू नका. तिने आपल्या वर्गातल्या सगळ्या मुलांना सांगितलं, तिने सांगितलं ऑल द बेस्ट तुला सारेगमपसाठी. म्हणजे ऑल द बेस्ट वगैरे सगळं ठीक आहे, पण तुम्ही त्या मी गायिका झाल्यानंतर ज्या माझ्या सीडीज येतील मार्केटमध्ये त्या तुम्ही विकत घ्या, तर मी मोठी गायिका होईन ना. सीडीज विकल्या तर गेल्या पाहिजेत माझ्या. काय कॉन्फिडन्स आहे पोरांचा आजकाल खरंच. ये ग माझ्या थोडी जवळ उभी राहा, मला थोडा कॉन्फिडन्स मिळू दे तुमचा. म्हण माझ्याबरोबर, ए अवधूत दादा. ए अवधूत दादा. अरे काय बरं आहेस ना? अरे काय बरं आहेस अरे ना? मी काय गायले, अरे मी काय गायले. माझं मान्यवरांनी किती कौतुक केलं, माझं मान्यवरांनी काय कौतुक केलं. आणि तुम्हाला ध देतोस. आणि तुम्हाला द देतोस. बरं आहेस ना? बरं आहेस ना? नी दे. नी दे. देनी. देनी. हा वैशालीताईंनी ध दिला, अवधूत दादांनी मी दिलाय. आता खरंच तुला त्या पर्स आणायला लागणार ना मार्क घेऊन जायला. ऑल द बेस्ट बाळा. थँक्यू. विजयजी, एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगायची की जेव्हापासून लिटल चॅम्प्सचं हे शेड्यूल सुरू झालेलं आहे, प्रत्येक माणूस यांच्या परफॉर्मन्सनी इतका भारावून गेलेला आहे. म्हणजे घराघरात यांचं कौतुक होत आहे. बरेचसे जण नॉन महाराष्ट्रीयन लोक सुद्धा हा कार्यक्रम बघायला लागलेली आहेत. मलाही अनेक लोक भेटतात आणि म्हणतात की काय हो ती मुलं गातात तुमची. म्हणजे प्रत्येकाच्या तोंडी कौतुकच होतं या मुलांचं. फक्त नाही, मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचा तर या वयामध्ये इनोसन्स खूप महत्वाचा आहे. आणि तो जो इनोसन्स आहे, त्या इनोसन्स सकट ते जे काही टॅलेंट ते दाखवतात आणि जे गातात ते फार भावतं असं मला. अगदी व्हेरी ट्रू. आणि मला वाटतं की हे सगळं कौतुक ह्यांचं होत असताना ह्याच्यावरती ही जी प्रसिद्धी ह्या वयात मुलांना मिळते, याबद्दल तुमचे काय विचार आहेत? थोडंफार यांच्यासारखंच मला तबल्यावरती हात कोणी ठेवले नाही. मी साधारण 2.5-3 वर्षाचा होतो तेव्हापासून मी तबला वाजवतोय. अर्थात तो काळ सगळंच वेगळं होतं, पण तरीही मी जबलपूरचा, तर तिथे आजचे प्रसिद्ध गायक पंडित अजय पोहनकर, त्यांचं खूप मोठं घर तिथे, त्यांच्या आई सुशीलाताई पोहनकर, तर तिथे सगळे मोठे मोठे कलाकार यायचे. तर खूप त्या मोठ्या मोठ्या कलाकारांकडे माझे वडील मला प्रत्येक वेळेला घेऊन जायचे आणि मग ते कौतुक व्हायचं. मग ते 5 रुपये किंवा 2 रुपयावरती सही करून द्यायचे आणि खूप मला ते काहीतरी असं वाटायचं. आणि तर त्या प्रोसेसमध्ये पंडित विनायक बुवा पटवर्धन ते एकदा तिथे आले आणि त्यांनी कौतुक सोडून माझ्या वडिलांना व्यवस्थित की हे जे तुम्ही करताय हे खूप चूक आहे, की देवानी जे दिलंय तर ती गोष्ट त्याचं आत्ता भांडवल करून त्याचं जेव्हा वय वाढेल मग ते तिथेच राहील. त्यापेक्षा तुम्ही त्याला चांगल्या ठिकाणी शिकायला पाठवा आणि ते म्हणजे हा जो टॅलेंट आहे याचं जेव्हा कलेत रूपांतर होईल त्यावेळेला ते खरं देवाने जी देणगी दिली त्याचं चीज होईल. तर मला असं एवढंच वाटतं की इतकं सुंदर हे सगळं आहे आपण बघतोय आणि आज तर सारेगमप सारखं स्टेज या मुलांना मिळतं, हे पण एक खूप मोठं नशीब आहे. तर याच्यामध्ये यांच्या पालकांनी म्हणजे सगळेच जे आपण त्यांचे हितचिंतक आहोत त्यांनी ह्या गोष्टीकडे नक्की लक्ष दिलं पाहिजे की यांची जी कला आहे ती वाढेल. नाव प्रसिद्धी पैसा तर जे आहे ते मिळतंच, पण मला असं वाटतं की कला त्यांची वाढेल याकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे. मला वाटतं अगदी करेक्ट सूचना मिळालेली आहे मान्यवरांकडनं आणि सगळ्या पालकांनी त्याबद्दल विचार नक्की करावा. काय नेम फेम ग्लोरीला आता थोडेसे आणखीन दिवस लागले तरी काही हरकत नाही, पण ठोस कला जेव्हा त्यांच्या हातात असेल त्यानंतर मग त्या नेम फेम ग्लोरी आणि मनी कोणी थांबवू शकत नाही. त्यानंतर ती लहान मुलगी आहे म्हणून ती 4थ्या दुकानात जाऊन परत पहिल्या दुकानात येऊन ती वस्तू घेतली. अजून थोडी मोठी झाली की काय घेतलेले कानातले घरी येऊन घालून बघायचे आणि दुसऱ्या दिवशी परत जाऊन बदलून घ्यायचे.